एक दिवस गंमत नवल असं झाले. शिक्षक दुसऱ्या गावामध्ये राहायला गेलेले होते. मग गावात एक पाहुणा आला. त्याला सगळे मामा म्हणायचे, मामा. मग हा पाहुणा सरांच्या दारामध्ये आला. बेल वाजवली. मॅडमनं दरवाजा उघडला. मॅडमनं विचारलं, कोण तुम्ही? पाहुण्यानं काय सांगितलं, मामा. मॅडमला वाटलं सरचा मामा आहे. का? पळून जाऊन लग्न केलं तर ना. ज्यांनी पळून जाऊन लग्न केलं त्यांचा मामा आणि मामाचा काय संबंध नाही. मॅडमला वाटलं सरचे मामा असतील. आतमध्ये घेतलं, हातपाय धुवायला पाणी दिलं, चहा वगैरे दिला, जेवण दिलं. संध्याकाळी सर आले. सरने विचारलं, अरे बापरे, नवीन पाहुणे दिसतात, कोण आपण? पाहुण्यानं सांगितलं, मामा. सरला वाटलं मॅडमचे मामा आणि मॅडमला वाटलं सरचे मामा. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 15 दिवस झाले, महिना झाला. मामाचे गाल असे सफरचंदासारखे झाले. खाऊन पिऊन मजेत ना मामा, विशेष नाही काय. आता मॅडमनं सरला एक दिवशी धरलं, सर 1 महिना झाला हो. एक तर तुम्हाला पगार कमी. का? तुम्ही संस्थेवर असल्यामुळं पगार कमी तुम्हाला. आणि त्या पगारात रूमचं भाडं, लाईटचं भाडं, किराणा, आणि त्याच्यात हे तुमचे मामा महिनाभर राहिले. सर म्हणले, माझे? अगं मला वाटलं तुझे मामा आहेत. मॅडम म्हणले, माझे मामा असते तर मी थोडंच तुम्हाला काय म्हटले असते, 6 महिने राहून दिला असता. बरोबर आहे ना? हां, बघा कसे हसले. विठ्ठल विठ्ठल हो. सर म्हणले माझे मामा नाहीत. मॅडम म्हणतात माझे मामा नाहीत. मग आता मामा तर गेला पाहिजे, काय करावं? काय केल्यानंतर मामा जातील? मॅडम म्हणल्या, सर तुम्ही माझं ऐकता का? सर तुम्ही माझं ऐकता का? सर म्हणले, तुझं ना ऐकून कसं जमन? तुझं ऐकूनच इथवर आलो मी. दररोज तुझी आरती करतो मी. जे देव जे माझी बायको, जे सांगेल ते मी ऐको. घाली लोटांगण, पाहून पटांगण, तू माझी आंबान, मी तुझा भोप्या. तुझं ना ऐकून जमून उपाशी मारावं लागेल मला. सांग. ऐका, उद्या शनिवार आहे, हाफ डे आहे. एक काम करा सर, उद्या जेवण नेऊ नका, नाश्ता करू नका, काय नका, आंघोळ करा, शाळेला जा. सुंदर पंचपक्वान्नाचं जेवण बनवेल. दुपारी तुम्ही परत या, जेवायला बसा, एक घास घ्या आणि खोटं माझ्यावर रागवा तुम्ही. भाजी बिघडली, तिखट जास्त झालं, मीठ कमी झालं, अमकं तमकं काय बोलायची ती बोला. खोटं बोलवा तुम्ही माझ्यावर, खोटं रागवा. मी तुमच्यावर खोटं रागवेल. तुम्ही म्हणायचं मी तुला मारीत असतो, मी म्हणेन मारा. मी खोटं घरात जाईन. खोटं घरात कसं जाईन? घरात जावं लागेल ना. ऐका, मग तुम्ही माझ्या पाठीमागे यायचं, काठी घ्यायची, गादी हाणायचं, मी आरडेन ओरडेन. मग मामाला वाटेल नवरा बायकोच्या भांडणं लागले, इथं काय राहण्यात आनंद नाही, निघून जाऊ. ठरलं. आणि पुरुष मंडळी ऐका, ह्यांनी ठरवलं ना, सरकार बदली. त्या ठरवल्यावर तुम्हाला अनुभव आला. विठाला ठरल्याप्रमाणे सगळं ठरलं. सर सकाळी उठले, शाळेला गेले, परत आले. तोपर्यंत मॅडमनं पूर्ण सुंदर स्वयंपाक केला. हातपाय धुवून जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर रोज मामा पहिला घास घ्यायचा, आज सरनं घेतला. जसा सरनं तोंडामध्ये घास टाकला तसे सर चिरडले, आरडायला लागले, का ग 4 वर्ष झाले लग्नाला, अजून तुला भाजी व्यवस्थित करता येत नाही, तिखट झाली, मीठ कमी झालं, जळाली, आमकं तमकं. आता ठरलंच होतं. मॅडम बी तापल्यास ना. ओ सर का बसा, सगळं मला एकटीला करावं लागतं. तुम्ही उठला की शाळा, स्वयंपाक मी बनवायचा, भांडे मी धुवायचे, धुणं मी धुवायचं, तुम्ही नुसतं वाळू तर घालता. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्याने जाताना आमच्या पायावर 100 रुपये. सर मला माघारी बोलती, मारीत असतो, हानीत असतो, लय बोलायला लागली काय तू? हो बोलायला लागले, करा काय करायचे ते करा. ते भांडण पेटलं, मला तसंच बोलायला लागेल का? मग असं सर अजिबात जमणार नाही, इतकं हळू बोलून नाही जमत. भांडण पेटलं म्हणजे ते पार तिकडं वरच्या गल्लीला ऐकू गेलं पाहिजे. जमणार नाही, बघत असतो, मारत असतो. उठून पळाले मॅडम, सर उठून पळाले, हातामध्ये काटे घेतली. पहिली तर हाणली, जरा उशीरच केला हाणायला. जशी हाणली
सरला रागच रे आलता. मॅडमनं सुरू केलं, तुम्हाला ते खोटं खोटं सांगितलं होतं, तुम्ही तर करा झाला. हो सर, तुम्हाला खोटं खोटं सांगितलं होतं, हो तुम्ही खरंच आणलं. सर म्हणले रागच एवढा आलता. आणि महाराज मंडळी, बऱ्याच माणसाची हाणायची इच्छा आहे बघा, पण हिंमत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो सर म्हणले सॉरी सॉरी, काठी हाना केलं. मॅडम आयो बायो मेले वाचवा. असंच असतं ना, हे तुमचे वाक्य ते आमचे नाहीत. मामाने ऐकलं ना, काय म्हणले बाबा, महिनाभर यांनी मला सेवा केली, कमीत कमी आज जेवून तरी द्यायचं ना. भांडणला लागले म्हणले, कमीत कमी पंचपाकवान आज तरी जेवून द्यायचं ना मला ह्यांनी. पण म्हणला मामा नाराज झाले, म्हणले नवरा बायकोचं भांडण लागल्यावर घरात थांबू नये. मामा नाराज झाले, निघून गेले. मास्तर घामाघूम झाले, गादी वाहन वाहन. मॅडम म्हणल्या, हो सर तुम्हाला काय आहे का नाही? काय डोकं बघितलं काय? बघितलं. पुरुष मंडळी, महिला मंडळीचे 3 वाक्य फेवरेट आहेत महाराज. माझ्या नवऱ्याला अजिबात, बघा बघा आहे का, आहे का, खुशाल म्हणतात कळत नाही. माझ्या नवऱ्याला अजिबात अक्कल नाही, आणि माझा नवरा म्हणजे नुसता बैल नाही, देव माणूस आहे मला असं म्हणायचंय. तुम्ही काही म्हणता राव. विठ्ठल विठ्ठल. हो सर, मामा बघा गेले का नाही, घामाघूम झाले तुम्ही. सर म्हणले लक्षातच नाही. बघू तो मामा निघून गेले, नाराज झाले, निघून गेले बघा. मॅडम म्हणल्या बघा सर प्लॅन सक्सेसफुल. दोघं खुश झाले, मामा निघून गेले. 2 ताटात आहे तेच होते ना, दोघं जेवायला बसले. मॅडम म्हणल्या सर लय आनंद झालाय मला, असं वाटतं मला एक तुम्ही आज घास भरवावा. सर म्हणले मला पण तसंच वाटतं ना, मामा गेला आनंद झाला ना, एक घास भरवावा. दोघांना हातामध्ये घास घेतला. लग्नाचे दिवस आठवले त्यांना, ते मंडपमधले काय वातावरण होतं. आता कायच्या नशिबात येते का नाही ते मला माहीत नाही. सर मी कसं रडल्यासारखं केलं. सर म्हणायचे मग मी कसं मारल्यासारखं केलं. मॅडम म्हणायचं सर मी कसं रडल्यासारखं केलं हो. सर म्हणायचे मी कसं हाणल्यासारखं केलं हो. हे मामा 20पर्यंत गेलता. मामा मला 1 महिना झाला अजिबात भांडणं नाही, काय नाही. आजच कसं काय भांडणं झाले. मग ह्यांचे भांडणं मिटले का नाही बघून तरी